तुम्हाला माहिती आहे का, मला जर कोणची रेसिपी झटपट बनवायची असेल तर ही माझी सगळ्यात आवडती रेसिपी आहे. 1 कप रवा, 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप साईसगट दही आणि 2 कप पाणी टाकून घ्यायचं. एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, फिरवायचं. एकदम सैलसर बॅटर असलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये एवढा खायचा सोडा टाकायचा आणि 1 गिरकी मारायची, नाही तर जास्त गिरक्या मारल्या तर बॅटर उतू जाईल. भांडे न भरवता एकाच मिक्सरच्या भांड्यात तयार होते. ट्रेला तूप लावलं, त्यामध्ये हे बॅटर टाकलं आणि 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. तोपर्यंत चटणी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. इथपर्यंत कलर आला पाहिजे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यामध्ये सुकं खोबरं, आपल्या आवडीनुसार मिरच्या, अद्रक, चवीनुसार मीठ, कोथिंबिरी आणि भरपूर पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. ही चटणीसुद्धा सैलसर राहते पण चवीला 1 नंबर लागते. तोपर्यंत हेही तयार झालं. आता पूर्ण थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत चटणीला तडका देऊन द्यायचा. तेलामध्ये जिरं, मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता हा तडका चटणीवर फिरवायचा. चटणी तयार. थंड झाल्यानंतर तुम्ही हव्या त्या आकाराने याला कट करून घ्या. आता तुमच्या इकडे याला काय म्हणते हे मला कमेंट्स करून मात्र जरूर सांगा. एकदम लुसलुशीत असं ही इडली झालेली आहे. आम्ही त्याला क्यूब इडलीच म्हणतो. चवीला म्हणसाल तर 1 नंबर लागते आणि बनवायलाही सोपी आहे. त्यावर अशी भरपूर अशी चटणी टाकायची. आता चटणीचं प्रमाण जास्त लागणार आहे, पण चवीला म्हणसाल तर ही चटणी खरंच खूप मस्त लागते. एक वेळेस तुम्ही जरूर बनवाल. कशी झाली मला कमेंट्स करून जरूर सांगा. आता आजची रेसिपी तर सगळ्यांना आवडली, पण तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.